अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आज दिनांक 18/3/88 वामनराज मासिक नंबर 20 हे वाचत आहोत. त्यात परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराजांनी साधनेसाठी काही सूचना सांगितल्या आहेत. त्या मुद्दाम आपणास वाचून दाखवतो. साधना सूचना. लेखक परमपूज्य श्री तथा मामासाहेब देशपांडे महाराज. 1. श्री गुरुकृपा होण्यास पूर्वपुण्याई लागते. त्या पुण्याईच्या जोरावर श्री गुरुकृपा झाली म्हणजे योग झाला. तरी पुन्हा पूर्वपुण्याईमुळेच अभ्यास करण्याची बुद्धी होते, म्हणजेच क्षेम होतो. 2. अभ्यास म्हणजेच बैठक करीत असताना साधकाच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्रिया होतात. त्या होऊ द्याव्यात, त्यास आळवू नये. 3. जसा नियमित अभ्यास म्हणजे बैठक होत जाईल तसतसा क्रिया होत असताना वासनातील अशुद्ध भाग जळत जातो व शुद्ध वासना राहतात. त्यामुळे शरीर, मन व बुद्धी निरोगी बनत जाते. 4. अभ्यास करीत असताना बैठक जे जे शारीरिक, मानसिक व बौद्धिक व्यापार घडतात ते चांगले असोत अगर वाईट असोत, घडलेले सर्व आपल्या कल्याणाकरताच होत आहे हे पक्के समजून असावे. 5. कोणत्याही शुभकार्यास शारीरिक व मानसिक शुद्धीची जरुरी असते, म्हणून जपजप्यादी जे करणे असेल ते शांत चित्ताने करावे. 6. प्रकृती उत्तम राहणे हा अभ्यासाचा पहिला गुण आहे व ते कार्य बैठकीमुळे साधते, म्हणून बैठक सोडू नये. 7. आपण जन्मास येताना प्रारब्ध बरोबर आणले आहे, त्याप्रमाणेच सुखदुःख भोगणे भाग असल्यामुळे ते भोगत असता चित्ताची चलबिचल होऊ नये, नामस्मरण चालू ठेवावे. 8. राजयोगाचा अभ्यास म्हणजे बैठक करणाऱ्याने उपवास तापास करू नयेत. 9. या राजयोगाचा अभ्यास म्हणजे बैठक सर्व विद्यांचे सार आहे. या बैठकीमुळे उपासना, योग व त्याचे ज्ञान यांचा लाभ होतो. 10. अभ्यास म्हणजे बैठक करत असताना ज्या क्रियांची जरुरी असेल त्या आपोआप होतील. त्याबद्दल त्या अशा का होतात व तशा का होतात याचा विचार करू नये, कारण बुद्धिपूर्वक काहीही करू नये व जे होते त्यास अडवू नये. तसे घाई गडबड करून काही लाभ होणार नाही, उलट हानी होण्याचा संभव असतो, कारण जे होते ते पूर्व संस्काराप्रमाणे होत आहे. 11. ही सांप्रदायिक शक्ती ज्या मानवी शरीराच्या द्वारा आपणाला मिळते त्या श्री गुरूंची निष्कपट भावाने परिचर्या करावी. ज्याला ती शक्ती मिळाली आहे त्या शिष्याचे ते मुख्य कर्तव्य आहे. 12. उत्तरोत्तर साधनाला म्हणजे बैठकीला शरीर अनुकूल होण्यासाठी ज्या ज्या क्रियांची आवश्यकता असेल त्या त्या क्रिया आपोआप होत राहतील, त्याचा विचारच करण्याचे कारण नाही. मात्र बैठक म्हणजे साधन नियमित होणे जरुरीचे आहे. 13. ज्यांची ज्यांची आपल्या संप्रदायाप्रमाणे आध्यात्मिक बाबतीत मदत होईल ती घेण्यास काहीच हरकत नाही. मात्र कोणीही काहीही सांगितले तरी आपला मार्ग सोडू नये. याच्यापेक्षा अधिक चांगले साधन नसल्यामुळे जरी एखादा साधक दुसरे साधन करू लागला तरी जागृत झालेली शक्ती दुसऱ्या साधनात गोडी लागू देणार नाही. मात्र एखाद्यास वाटले तर प्रयत्न करून पाहण्यास प्रत्यवाय नाही. 14. प्रत्येक साधकाने रोज नियमितपणे एकदा बैठक करावी व अन्य मोकळ्या वेळी नामस्मरण करावे. वाचन फार करण्याचे कारण नाही. एकदा बैठकीची गोडी लागली की मग कशाचीही जरुरी नाही. व्यवहारकालीही नामाचे स्मरण ठेवावे. ऋणानुबंध असलेल्या ठिकाणी अन्नोदक घेण्याचा योग येतो, त्यामुळे त्याबद्दल विचार करत बसू नये. 15. एखाद्या वेळी साधन जोरात न झाले तरी त्याबद्दल फार विचार करण्याचे कारण नाही. मात्र
नियमितपणे बैठकीत बसत जावे. शक्तीचा विकास आपोआप होत जाईल. 16. वेदमान्य जी नामे आहेत ती एका परमेश्वराचीच आहेत. त्यामुळे कोणते नाम घ्यावे याचा विचार करीत न बसता अंतःकरणातून जी प्रेरणा होईल ते नाम घ्यावे व जे घेतल्याने समाधान होते ते नियमितपणे घेत जावे. त्याची संख्या ठेवण्याचे कारण नाही, मात्र नाम ह्रस्व दीर्घाचे भान ठेवून शांत चित्ताने येत जावे. तसेच आहार सात्विक असावा. गृहस्थाश्रमाचे नियम पाळून ब्रह्मचर्य राखावे. 17. या साधनाने म्हणजे बैठकीने पुढील साधनाला योग्य अशी तयारी झाली म्हणजे सुरुवातीस होणाऱ्या क्रिया थांबतील. म्हणून असे होईपर्यंत बैठकीस कंटाळून चालणार नाही. श्रद्धा कमी होऊ देऊ नये. इतर कोणत्याच साधनाने प्रत्यक्ष अनुभव येऊ शकत नसल्यामुळे बैठक करीत जावे, कारण हा प्रत्यक्ष अनुभवाचा मार्ग आहे व आपल्या पूर्वपुण्याने तो आपणास मिळाला आहे. 18. नेहमीच नवीन नवीन क्रिया होतील असे नसते. त्यामुळे बैठकीत जसे व जेवढे चालते तेवढे योग्यच आहे असे समजून काय होईल ते पाहत राहावे. मात्र घरचा व्यवहार सांभाळून अभ्यासाची बैठक करीत जावी. जशी जशी बैठक होत जाईल तसे तसे दोष कमी कमी होत जातात. त्यामुळे उगाच शंका घेत न बसता साधन करीत जावे. 19. हा अभ्यास म्हणजे बैठक मार्ग दुसऱ्या कुठल्याही मार्गाला विरोधी नाही. जो पूर्वसंस्कार असेल त्याप्रमाणे त्याची प्रगती होत जाईल. या साधन म्हणजे बैठक मार्गात बुद्धिपूर्वक काही करायचे नसून पूर्ण शरणागतीने बैठक करावी व शक्ती काय करेल ते पाहत बसावे व जे जे होईल त्याला विशेष न करणे एवढेच करायचे आहे. न क्रोधो न मात्सर्य न लोभो ना शुभा मती ही चित्तशुद्धीची लक्षणे आहेत. त्याच्याकरता साधन म्हणजे बैठक हे मुख्य असून त्यास पोषक म्हणून भगवन नाम घेत जावे. वेदांत श्रवणाचा अधिकार संपादन करण्याचा हा एकमेव उपाय आहे, कारण अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय वेदांत श्रवण घडूच शकत नाही. यालाच योग रहस्य असे म्हणतात. हे घडल्यावरच बोध रहस्य म्हणजे वेदांत श्रवण पचू शकेल, अन्यथा नाही. म्हणून बैठक करावी. 21. मंत्र यंत्र इत्यादी गोष्टींकडे लक्ष गेल्यास बैठकीवरचा विश्वास कमी होतो व त्यामुळे सहज होणारा जप होत असूनही त्याचे श्रवण होऊ शकत नाही. अधिक फळाकडे लक्ष देऊ नये, साधनेकडे जावे. साधन झाले की फळ मिळणारच. 22. तेज दर्शन नाद श्रवण झाले पाहिजे असे नाही. मुख्य म्हणजे संकल्प बंद होणे महत्त्वाचे आहे. 23. मनुष्याने पुरुषार्थ केला पाहिजे, परंतु त्याचे फळ ईश्वराच्या स्वाधीन असल्यामुळे ईश्वरावर दृढ विश्वास ठेवावा. सूत्रकारही समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानान अशी शरणागतीच सांगतात. म्हणून आपण श्री गुरूंच्या कृपेवर दृढ विश्वास ठेवून बैठक करावी. केवळ साधन केले म्हणजे झाले असे नसून श्री गुरुकृपा मुख्यत्वे पाहिजे, मग साधनेस फळ येते. सिद्ध आणि सत्पुरुष यांचे प्रत्येक मनुष्याचे उत्क्रांतीकडे लक्ष असते. योग्य वेळ व योग्य जन्म येतात ते सत्पुरुष स्वतःच येतात व साधकाने न विचारताच त्या अधिकारी मनुष्याच्या मोक्षास मदत करतात. हे माऊली जेव्हा चर्चा टिप्पण्या करून घेत असत तेव्हाचा हा